नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुस्तक तत्वमध्ये. आपण सगळे रोज सकाळी उठतो आणि एकाच विचाराने दिवस सुरू होतो. आज खूप काम आहे. फोन बघतो, मेसेज, नोटिफिकेशन, घरची कामं, ऑफिस, मुलं, जबाबदाऱ्या आणि दिवस संपतो. रात्री झोपताना एक विचार पुन्हा येतो, मी दिवसभर बिझी होतो, पण खरंच पुढे गेलो का? जर हा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला एक अशा पुस्तकाबद्दल सांगणार आहे जे ओढत नाही, जे मोटिवेशनचं गोड स्वप्न दाखवत नाही, पण शांतपणे एक गोष्ट सांगतो, यशासाठी खूप काही करायची गरज नसते. एकच गोष्ट योग्य केली तर सगळं बदलू शकतं. या पुस्तकाचं नाव आहे द वन थिंग. हे पुस्तक आपल्याला शिकवतं असं कमी काम करून जास्त परिणाम मिळवायचा. चला तर मग सुरुवात करूया या पुस्तकाला जवळून जाणून घेण्याची. आपण सगळे कुठे चुकतो? आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, एका वेळी खूप गोष्टी करता आल्या पाहिजे. मल्टीटास्किंग म्हणजे हुशारी असं आपल्याला वाटतं, पण थोडं थांबून विचार करा. तुम्ही खरंच योग्यच वेळी पूर्ण लक्ष देऊन दोन गोष्टी करू शकता का? फोनवर बोलत असताना जर व्हॉट्सअप आला तर लक्ष कुठे असतं? आपण मेसेज रीड करत करत तर बोलू नाही ना शकत. तसंच काम करताना जर इंस्टाग्राम उघडलं तर मन कुठे जातं? आपण रील बघण्यात गुंग होतो. एकतर आपण काम करू शकतो, नाही तर रील बघू शकतो. तसंच मल्टीटास्किंग म्हणजे प्रोडक्टिव्हिटी नाही, मल्टीटास्किंग म्हणजे फोकस तुटणं. आपण खूप काम करतो पण योग्य काम करत नाही आणि म्हणूनच थकवा वाढतो, पण परिणाम कमी दिसतो. इथेच एक प्रश्न आयुष्य बदलतो. आता इथे पुस्तकाची सगळ्यात महत्वाचा भाग येतो. एक प्रश्न जो सोपा आहे पण प्रामाणिकपणे विचारला तर आयुष्य बदलू शकतो. तो प्रश्न आहे, अशी कोणती एक गोष्ट आहे जी मी केली तर इतर सगळ्या गोष्टी सोप्या होतील किंवा निरर्थक ठरतील? हा प्रश्न विचारायला सोपा आहे पण उत्तर शोधायला वेळ लागतो, कारण आपल्याला सगळं करायची सवय आहे, एक निवड करायची नाही. उदाहरणार्थ, जर तुमचं ध्येय आरोग्य असेल तर डाएट, एक्सरसाइज, सप्लिमेंट, योग सगळं एकाच वेळी नाही. आपण हे सगळं एकसाथ करायला बघतो, पण एकाच वेळी एक गोष्ट निवडा. रोज तुम्ही सकाळी 30 मिनिट चालायला जा. फक्त एकच गोष्ट. सुरुवात हळूहळू पण डेली रुटीनने. ती एक सवय बाकी सगळ्यांना ओढून आणते. तुम्हाला डॉमिनो इफेक्ट माहिती असेलच ना? छोटं पण ताकदवान. हे समजायला अजून सोपं व्हावं म्हणून पुस्तकात एक सुंदर उदाहरण दिलं आहे. तुम्ही कधी डॉमिनोचा खेळ पाहिलाय का? एक छोटीशी गोटी ती पडली की मागच्या सगळ्या पडतात. यश असंच असतं. आपण मोठी उडी मारायला प्रयत्न करतो पण विसरतो पहिली गोष्ट छोटी, योग्य गोष्ट पडली पाहिजे. तसंच आपण पुढे पाहू की एक विद्यार्थी होता. तो रोज सकाळी 6 तास अभ्यास करायचा पण रिझल्ट येत नव्हता. तर त्याच्यात एक बदल झाला. त्याने स्वतःमध्ये एक बदल घडून आणला. त्याने ठरवलं की मी पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करेल. तो रोज आता फक्त 1 तास डेली पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करत बसायचा. टीव्ही, घर पूर्ण बंद, बाहेरचं सर्व बंद की ज्याच्यामध्ये त्याला अडथळा येईल अभ्यास करताना. फोन बंद. ह्या सगळ्याचा काय परिणाम झाला? 3 महिन्यात त्याचा कॉन्फिडन्स बदलला, रिझल्ट बदलला. फक्त एक गोष्ट आणि एक परिणाम. आयुष्य हे एक कोड आहे. आपण जर उत्तराच्या शोधात आहोत तर मग प्रश्नावर आपले लक्ष केंद्रित का करायचे? असा प्रश्न तुम्ही कदाचित विचाराल. सोपे आहे. उत्तर ही प्रश्नामुळेच मिळतात. उत्तराची गुणवत्ता ही प्रश्नाच्या गुणवत्तेवरच अवलंबून असते. चुकीचा प्रश्न विचारलास चुकीचे उत्तर मिळते, योग्य प्रश्न विचारलास योग्य उत्तर मिळते. तसंच वॉल्टरने एका ठिकाणी लिहिले, माणसाची पारख त्याच्या उत्तरापेक्षा त्याने विचारलेल्या प्रश्नांमुळे होते. आपण नेहमी म्हणतो असतो की माझ्याकडे वेळ नाही. खरंच इथे बहुतेक जण म्हणतील हे सगळं ठीक आहे पण माझ्याकडे वेळच उरत नाही. थोडं प्रामाणिकपणे विचार करूया. आपण वेळ शोधतो का की वेळ वाया घालवतो? फोन, स्क्रीन टाइम बघितलाय कधी? जर त्यातले फक्त 30 मिनिट तुम्ही तुमच्या वन थिंगला दिले तर वर्षभरात तुमचं आयुष्य वेगळं असेल. हे पुस्तक सांगतं, यशस्वी लोक वेळ मॅनेज करत नाहीत,
ते प्रायोरिटी मॅनेज करतात. आपण ना नेहमी काहीतरी गोल ठरवतो, पण आपलं फोकस हरवतो. आपलं सगळं गोल ठेवतो, एक ध्येय, पण एक ध्येय अपूर्ण राहतं. पण का? कारण गोल मोठा असतो, पण रोजचा फोकस नसतो. हे पुस्तक तेच सांगते, की मोठं स्वप्न ठेवा, पण आजचा प्रश्न छोटा ठेवा. आज मी कोणती अशी एक गोष्ट करू शकते, जी मला माझ्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ नेईल. आजचा दिवस फक्त आज, आणि मी एक काम करू शकणार. मला माझ्या ध्येयापर्यंत तो पोहोचेल. फक्त आज मी असं काय करू शकते? आपली इच्छाशक्ती बॅटरी सारखी असते. आपली इच्छाशक्ती अमर्याद नाही. सकाळी मी जर जास्त असते, दिवसभर ती कमी असते. म्हणूनच सर्वात महत्वाचं काम सकाळी करा. फोन उघडण्याआधी, जगासाठी काहीतरी करण्यासाठी, ते सगळं सोडून आधी स्वतःसाठी एक गोष्ट करा. फक्त स्वतःसाठी. खरा बदल घडवणारी कथा. मी तुम्हाला एक साधी पण खूप अशी छान छोटी कथा सांगते. एक गृहिणी होती, म्हणजे आपल्या सर्वांसारखीच कॉमन हाऊसवाईफ. तिच्याकडे वेळ नव्हता, पण मनात एक अस्वस्थता होती. प्रत्येक गृहिणीकडे दिवसभर काम असते, त्यामुळे काम करता, मुलांना बघताना, घरचं सर्व आवरताना वेळ स्वतःसाठी तसा काही वेळच मिळत नाही. पण तिने ठरवलं की मी रोज फक्त 20 मिनिट स्वतःसाठी देईन. ती त्याच्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करायला तयार झाली. ती वाचायला लागली, ती लिहायला लागली, आणि ती अजून नवीन नवीन गोष्टी शिकायला लागली. तिने ह्या छोट्या छोट्या गोष्टी करता करता स्वतःत बदल घडत होती. आज ती स्वतःचा व्यवसाय करते. ह्यात काय मॅजिक नाही, फक्त एक गोष्ट. तिनं रोज थोडं थोडं करत स्वतःला डेव्हलप करत गेली. आता हे सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न होता, मी आज काय करू? उत्तर खूप सोपं आहे. आज सगळं बदलायचा प्रयत्न करू नका. आज फक्त एक गोष्ट बदला. एक सवय, एक निर्णय, एक कृती. कारण एकच गोष्ट संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तर आज आपण जे ऐकलं त्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा. यश म्हणजे खूप गोष्टी एकाच वेळी करणं नाही, तर योग्य वेळी योग्य एक गोष्ट करणं. मी म्हणते तुम्हाला, जगण्याचे महान कारण शोधा. ह्या पुस्तकात तेच सांगितलं आहे की आपल्याला काही करण्यासाठी एक कारण हवे असते. कोणती गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते, हा प्रश्न स्वतःला विचारून तुम्ही तुमचा उद्देश शोधू शकता. सकाळी उठल्यावर कोणती गोष्ट तुम्हाला प्रेरणा करते? तुम्ही दमला असाल, थकला असाल, तरीही पुढे जायची प्रेरणा देते. मी या प्रश्नाला तुमचा महान हेतू संबोधते. या हेतूमुळेच तुमच्या आयुष्यात जगण्याची उत्तेजना असते. तुम्ही जे काही करता ते यासाठी तर करत असता, की त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. हेतू हा शब्द खूप मोठा वाटतो, पण तो तसा असण्याची गरज नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमची एक गोष्ट महत्वाची आहे, असा विचार करा. आपण जे काही इच्छित आहात आणि आपण ते कसे साध्य करणार, त्याकडे लक्ष द्यायचे. तसंच मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. ॲम्पल कंपनीने 1997 मध्ये वेगळा विचार ही जाहिरात मोहीम राबवली, ज्यामध्ये त्यांनी गोष्टी वेगळ्या पद्धतीने पाहिल्या, वेगळा विचार केला, आणि आज आपण हे जग पाहत आहोत. त्याचा आविष्कार केला. अली, डायलन, आइन्स्टाईन, हिचकॉक, पिकासो, गांधी आणि इतर आदर्शांना ह्या मोहिमेत दर्शवले गेले. यामागे हेतू हा होता की या सर्वांनी फक्त त्यांच्या उपलब्ध असलेल्या पर्याय निवडलेले नाहीत, तर त्यांची कुणाला कल्पनाही करता येणार नाही अशा पर्यायांचा त्यांनी विचार केला होता. त्यांनी ठराविक मेनूकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःला हवी त्या पद्धतीने निर्मिती करून घेतली. ती जाहिरात आपल्याला स्मरण करून देते की आपण सर्व जग बदलून दाखवू शकतो. असे वाटणारे मनस्वी माणसाचे जग बदलू शकतात. तसंच असतं ह्या सर्व गोष्टींमध्ये. आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं, पण ती फक्त एकच गोष्ट असली पाहिजे. तसंच यश म्हणजे खूप गोष्टी एकाच वेळी करणं नाही, तर योग्य वेळी योग्य एक गोष्ट करणं. आज झोपण्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारावा. उद्या मी अशी कोणती एक गोष्ट करणार आहे जी माझ्या आयुष्याला थोडं तरी पुढे नेईल? त्या प्रश्नाचं उत्तर उद्या कृतीत उतरवा. कारण बदल मोठ्या निर्णयाने नाही, तर लहान पण सातत्यपूर्ण कृतीने होतो.
जर तुम्हाला असेच सोप्या शब्दात खऱ्या आयुष्याशी जोडलेले बुक इनसाइड आवडत असतील तर पुस्तक तत्वाला फॉलो करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू एका नव्या पुस्तकासोबत आणि एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत एकच गोष्ट लक्षात ठेवा, आजची एक कृती उद्याचं आयुष्य ठरवते. धन्यवाद.